शौर्य अजून एक आईस्क्रीम घेऊन आला. खात खातच श्रुती गाडीत बसली. शौर्य तिच्याकडे वेड्यासारखा पाहत होता. श्रुतीने त्याला डोळ्यानेच काय म्हणून विचारले. शौर्यने काही नाही म्हणून नकारार्थी मान हलवली. आता श्रुतीला मस्ती सुचली. ती शौर्याला म्हणाली, ते तुमच्या तोंडात काहीतरी गेलं. काय गेलं म्हणून शौर्यने मिररसमोर तोंड उघडलं तर श्रुतीने पटकन आईस्क्रीमचा चमचा शौर्याच्या तोंडात घातला आणि श्रुती जोरजोरात हसू लागली. श्रुतीचं दिलखुलास हसणं शौर्याला वेड लावत होतं. आता पुढे दोघेही घरी आले. घरी आल्या आल्या श्रुती आप्पासाहेबांच्या रूममध्ये धावत गेली. त्या दोघांना भेटून श्रुती तिथेच मस्त गप्पा मारत बसली. शौर्य त्याचा आवरून बेडवर झोपला. थोड्या वेळाने श्रुती रूममध्ये आली. तिने तिचं आवरलं आणि सोफ्यावर जाऊन झोपली. शौर्यने हळूच एक डोळा उघडून पाहिलं तर श्रुती त्याला सोफ्यावर झोपलेली दिसली. त्याला मनातून थोडं वाईट वाटलं, पण सध्या तरी श्रुतीपासून त्याला लांब राहावंसं वाटत होतं. रात्री 2च्या सुमारास काहीतरी पडल्याचा आवाज झाला म्हणून शौर्यने उठून लाईट लावली तर श्रुती सोफ्यावरून खाली पडली होती आणि तशीच झोपली होती. शौर्य मनातच म्हणाला, कुंभकर्ण आहे, पडली तरी शुद्ध नाही. शौर्य उठला आणि त्याने अलगद श्रुतीला उचलून सोफ्यावर व्यवस्थित झोपवले. एक अर्ध्या तासाने पुन्हा आवाज आला. त्याने उठून पाहिले तर श्रुती पुन्हा खाली पडली होती. शौर्य रागातच बडबड करत होता, अशीही झोपू देत नाही आणि तशीही. आता त्याने तिला उचलले आणि बेडवर एका बाजूला झोपवले, जेणेकरून श्रुती पडणार नाही. दोघांच्या मध्ये पिलो लावून तोही झोपी गेला. साधारण 1 तासाभराने त्याला त्याच्या अंगावर काहीतरी जड जाणवले. त्याला हलताही येईना. ओ श्रुती, तो जोरात बोलला, पण मॅडमवर काही फरक पडेल तर ना. शौर्यने तिला 1-2 वेळा सरळ केले, पण श्रुती मॅडम पुन्हा पुन्हा त्याच्या अंगावर येत होती. शेवटी वैतागून तोही झोपी गेला. सकाळी नेहमीप्रमाणे श्रुतीचा शिंचन हाका मारू लागला. शौर्याला जाग आली. त्याने तिचा फोन स्विच ऑफ केला आणि आज तोही जिमला न जाता झोपी गेला. आज शौर्यही उशिरा उठला. त्याने श्रुतीला बाजूला केले आणि त्याचा आवरायला बाथरूममध्ये गेला. शौर्य आवरून आला तरी श्रुती अजून झोपलेलीच होती. शौर्यने तिचा मोबाईल चालू केला आणि गाणं लावून तिच्या कानाजवळ ठेवून लगेच बाहेर निघून गेला. आवाज ऐकून श्रुती गडबडून उठली. तिने आजूबाजूला पाहिले, पण शौर्य तिला दिसला नाही. श्रुती विचार करत होती, रात्री तर सोफ्यावर झोपले होते, मग इथे कशी आले. इतक्यातच तिचा फोन वाजला. श्रुती घाईघाईतच उठून बाथरूममध्ये गेली. आवरून धावत पळत खाली आली. सगळे नाश्ता करत होते. श्रुती घाईघाईने खात होती. अगं हळू, कावेरीबाई म्हणाल्या. ते लेट झाले ना, श्रुती म्हणाली. तिने फोन लावला. पक्या कुठे आहेस, श्रुती म्हणाली. फोन स्पीकरवर होता. ते भाई 5 मिनिटात पोहोचतोय. 5 मिनिटात पक्या, नाहीतर गेला तो आज. सगळे आश्चर्याने श्रुतीकडे बघत होते. अधिकराव म्हणाले, अगं शौर्य सोडेल ना. नाही नको, श्रुती म्हणाली. तिने फक्त सफरचंद उचललं आणि धावतच बाहेर जाताना म्हणाली, संध्याकाळी लेट होईल, बाबाकडे जाणार आहे. कावेरीबाई आत्तापर्यंत अक्कासाहेबांना न विचारता कधीच माहेर गेल्या नव्हत्या आणि ही चक्क फक्त जाते सांगून निघून पण गेली. पण आप्पासाहेबांनी सगळ्यांना दम दिला. माझ्या काजोलला कोणीच काही बोलायचे नाही, लहान आहे ती अजून. शौर्य म्हणालाच, पाहिलंत ना तिची भाषा, अशीच कॉलेजमध्ये सुद्धा ती वागते. गप रे, आप्पासाहेब म्हणाले. तू बोलव बर दम देऊन तुझ्या मित्राला, बघू येतो का नाक्यावर. त्याला गट्स लागतात. कोणाचंही काम नाही. माझ्या काजोलसारखं तुला कधीच ते जमणार नाही, समजलं. शौर्याने चिडून त्याची बॅग उचलली आणि तोही कॉलेजला निघाला. कावेरीबाईंनी त्याला त्याचा टिफिन दिला आणि सोबत श्रुतीसाठीही वेगळा टिफिन दिला. हे काय, शौर्य म्हणाला. अरे श्रुती घाईत गेली ना, तू दे तिला तेवढा. आता हिचं काम करतो, शौर्य म्हणाला. आप्पासाहेब रागाने म्हणाले, गुपचूप घेऊन जा. शौर्याने रागात तोंड फिरवलं आणि कॉलेजला जायला निघाला. शौर्य कॉलेजमध्ये आला. गाडीतून उतरल्यापासून तो श्रुतीला शोधत होता. थोडं पुढे आल्यावर त्याला श्रुती तिच्या नेहमीच्या ग्रुपमध्ये दिसली. तो पुढे जात होता की पुन्हा त्याचं लक्ष श्रुतीकडे गेलं. एक मुलगा श्रुतीच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला त्याला दिसला. शौर्याला मनातून खूप राग आला. तो तसाच पुढे स्टाफ रूममध्ये निघून गेला. पण त्याला काही केला चैन पडत नव्हते. शौर्याचं कशातच लक्ष लागत नव्हते. शेवटी तो लेक्चर घ्यायला निघून गेला. आधी त्याचे इतर क्लासरूममध्ये लेक्चर झाले. आता त्याला श्रुतीच्या क्लासरूममध्ये जायचे होते. शौर्य नेहमीप्रमाणे क्लासरूममध्ये गेला. सर्व मुलांनी त्याला ग्रेट केले, पण शौर्याचं लक्ष श्रुतीकडे होतं. आताही श्रुतीच्या बाजूला तो मगाशी बसलेला मुलगा होता. शौर्याला खूप राग येत होता, पण त्याने रागावर कंट्रोल केलं आणि शिकवायला सुरुवात केली. थोडा वेळ झाला असेल. शौर्य शिकवत होता. त्याचं लक्ष एकदम श्रुतीकडे गेलं आणि श्रुती मॅडमने डोळा मारला ना राव. शौर्य बाबूची हवा टाईट. पुस्तक हातातून डायरेक्ट खाली. शौर्य इतका गडबडला की त्याला पुस्तक उचलायचंही भान राहिलं नाही. सगळी मुलं शौर्याकडे पाहत होती. श्रुती एका हातावर हनवटी ठेवून शौर्याकडे पप्पी फेस करून पाहू लागली. मुलांचा गोंधळ ऐकून शौर्य भानावर आला.
त्याने पटकन पुस्तक उचलले आणि रुमालाने कपाळावरचा घाम पुसू लागला. मनातच श्रुतीला शिव्या घालत होता. संध्याकाळी घरी ये, बघतो तुला, शौर्य मनातच बडबड करत होता. शेवटी त्याने मुलांना एक गणित सोडवायला दिले आणि तो खुर्चीवर जाऊन बसला. त्याने पुन्हा श्रुतीकडे पाहिलं तर श्रुतीने त्याला कोण बघत नाही पाहून एक फ्लाइंग किस दिला आणि वहीत डोकं खुपसलं. काय चाललंय हिचं? स्वतः अभ्यास करत नाही, इतरांना तरी करू दे. शौर्याची मनातच बडबड सुरू होती. शौर्याचं लेक्चर संपलं आणि रिसेस झाली. आता श्रुतीला टिफिन कसा द्यायचा त्याला काहीच कळेना. इतक्यात त्याला शांताराम शिपाई येताना दिसला. त्याने त्याच्याकडे श्रुतीसाठी टिफिन दिला आणि तिच्या बाबांनी दिलाय असं सांगायला सांगितले. शिपायाने कॅन्टीनमध्ये श्रुती जिथे तिच्या ग्रुपसोबत बसली होती तिथे टिफिन नेऊन दिला. श्रुती मात्र टिफिन बघून शॉक होती, कारण तिला माहिती होतं बाबा कधीच तिच्यासाठी टिफिन घेऊन आला नाही. मग आज कसा? तिने टिफिन उघडल्यावर तिच्या लक्षात आलं, आता ती तिच्या बाबाकडे नाही, शौर्याच्या घरी राहते. तिने सगळ्यांसोबत टिफिन शेअर केला. रिसेस संपल्यावर श्रुती पुन्हा तिच्या क्लासरूममध्ये निघाली. तिला समोर शौर्य उभा असलेला दिसला. इतक्यात तिच्या मित्राने, जो मगाशीही तिच्यासोबत बसला होता, त्याने श्रुतीच्या गळ्यात हात घालून श्रुतीला ओढत क्लासरूममध्ये नेलं. आता तर शौर्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. हिला कळत नाहीये का मला हे असं हिचं वागणं आवडत नाहीये, ते का मुद्दाम करते? तो रागातच स्टाफ रूममध्ये गेला. त्याला आता लगेच लेक्चरला जायचे नव्हते. तो डोळे मिटून शांत बसला. त्याला मगाशी श्रुतीने जे जे केलं ते आठवू लागलं. काय होतंय मला? जितका लांब जायचा प्रयत्न करतोय तितका तिच्याकडे खेचला जातोय. का सहन होत नाहीये दुसऱ्या कोणी तिच्याजवळ बसलेलं, तिच्या खांद्यावर हात ठेवलेला? ती नकोय मला माझ्या आयुष्यात, तरीही का? पुढचे 1-2 लेक्चरही शौर्यचं लक्ष लागलं नाही. कॉलेज सुटल्याबरोबर तो श्रुतीला पाहायला बाहेर गेला. त्याला श्रुती पुन्हा त्या मुलाच्या बाईकवर दिसली. सगळ्यांना हात करून श्रुती त्याच्यासोबत निघाली. समोर शौर्य उभा होता. श्रुतीने त्यांच्याकडे पाहिलं आणि दुसरीकडे तोंड फिरवलं. आताही शौर्याला श्रुतीचा राग आला. अशी का वागते ही? खरंच मुद्दाम करते का ही? घरी गेल्यावर हिच्याशी बोलायला हवं, असं म्हणून शौर्य गाडीत बसून घरी जायला निघाला. पुढच्या सिग्नलवर पुन्हा त्याला श्रुती दिसली. आता ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून छान गप्पा मारताना त्याला दिसली. रागाने शौर्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याने जोरात एक हात स्टेअरिंगवर मारला. ती दोघेही श्रुतीच्या घराच्या दिशेने वळली आणि शौर्य त्याच्या घरी जायला निघाला. शौर्य रागातच घरी आला. आज त्याने रागात त्याची बॅग सोफ्यावर फेकली आणि वर रूममध्ये निघून गेला. कावेरीबाई आणि आप्पासाहेबांना काय झाले तेच कळेना. कावेरीबाई त्याच्या मागून त्याच्या रूमजवळ गेला, पण दरवाजा आतून लावलेला होता. कावेरीबाई शौर्याला हाका मारू लागल्या, पण शौर्याला इतका राग आला होता की त्याने ना त्यांना दरवाजा उघडला ना काही बोलला. कावेरीबाई हाका मारून खाली निघून आल्या. त्यांनी आप्पासाहेबांना शौर्य दार उघडत नसल्याचे सांगितले. आप्पासाहेबांनी त्यांना शांत राहायला सांगितले. काहीतरी बिनसलं असणार त्याचं, त्याच्याशिवाय तो इतका चिडला नाहीये. राग शांत झाला की येईल खाली. तुम्ही नका काळजी करू, आप्पासाहेब म्हणाले. शौर्याची खूप चिडचिड होत होती. त्याला स्वतःलाच त्याचं वागणं कळत नव्हतं. श्रुती प्लीज, आधी घरी ये, तो मनातच बडबड करत होता. फोन करावा तर अजूनही त्याच्याकडे श्रुतीचा नंबर नव्हता. तो स्वतःवरच चिडत होता. रागाने पिलो इकडे तिकडे फेकल्या होत्या. श्रुती तिच्या घरी तिची बुलेट राणी आणण्यासाठी गेली होती. शौर्याने सांगितल्यामुळे तिने मंगळसूत्रही काढून तिच्या बॅगेत ठेवलं होतं. घरी गेल्यावर कौसल्याबाईंनी तिला मंगळसूत्राबाबत विचारले. हां, ते श्रुती म्हणाली त्याचा फासा शर्टमध्ये अडकत होता म्हणून काढून ठेवले. आधी घाल, कौसल्याबाई जवळजवळ तिच्यावर ओरडल्याच. अगं हो हो घालते. श्रुतीने पटकन मंगळसूत्र काढून गळ्यात घातले. थोडा वेळ थांबून श्रुती तिची बुलेट घेऊन शौर्याच्या घरी आली. शौर्य वेड्यासारखा तिची वाट पाहत होता. अजूनही त्याने दरवाजा उघडला नव्हता. बुलेटचा आवाज आला तसा तो बाल्कनीत गेला. श्रुती त्याला दिसली. त्याने लगेच येऊन दरवाजा उघडून ठेवला. श्रुती घरात आली आणि आप्पासाहेबांना भेटायला गेली. अजून कशी श्रुती वर येत नाही म्हणून ते पाहायला शौर्य खाली आला, तर त्याला आप्पासाहेबांच्या रूममधून हसण्याचा आवाज आला. इथे माझं डोकं गरम करून ही छान हसत गप्पा मारत बसलीये. शौर्य रागातच आप्पासाहेबांच्या रूममध्ये आला. त्याचा चेहरा पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. श्रुती उठून उभी राहिली. बहुतेक सकाळचा राग आला असणार. श्रुती हळूच कान पकडून त्याची माफी मागू लागली. श्रुती, वर रूममध्ये ये, शौर्य रागातच म्हणाला आणि निघून गेला. मार, श्रुती अजून डोळा मार. आता फुटला नाही म्हणजे मिळवलं. आप्पासाहेबांनी श्रुतीला डोळ्यानेच काय म्हणून विचारलं. श्रुतीने मानेनेच माहीत नाही असं उत्तर दिलं. श्रुती पाठीवरची बॅग सावरत पळतच रूममध्ये आली. शौर्याने रागाने त्याच्याकडे पाहिले. सॉरी सर, ते सकाळी.
श्रुती बोलतच होती की शौर्य तिला म्हणाला, कोण होता तो? कोण होता? श्रुती म्हणाली, तो जो सकाळपासून तुझ्याबरोबर आहे तो. तो होय, तो आपला प्रसाद. म्हणजे? शौर्यने विचारलं. माझा बेस्टी आहे तो. त्याचं काय? श्रुतीने विचारले. त्याच्यासोबत पुढे शौर्यला बोलवेना. त्याची नुसती चिडचिड होत होती. त्याच्यासोबत काय? श्रुती म्हणाली. काही नाही, शौर्य म्हणाला. ओके, श्रुती म्हणाली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. श्रुती, काय चाललंय तुझं? का अशी वागतेस? वेडा होईन मी. नको हे नातं. लवकरात लवकर हे सगळं थांबवलं पाहिजे. पण कसं थांबवू? घरातल्यांना काय सांगू? त्यात तो निखिल एक नमुना आहे. इतक्यात घटस्फोट मिळणार नाही म्हणतो. तोपर्यंत ही माझी नक्कीच वाट लावेल. श्रुती फ्रेश होऊन आली तरी शौर्याची मनात बडबड सुरूच होती. तिला शौर्य थोडा टेन्शनमध्ये दिसला. तिने शौर्याला हाक मारली. सर. काय आहे? शौर्य रागातच म्हणाला. काही होतंय का? श्रुती म्हणाली. काही नाही, डोकं दुखतंय, शौर्य म्हणाला. ठीक आहे, या इकडे, श्रुती म्हणाली. मी दाबून देते. नको, शौर्य म्हणाला. श्रुतीने मात्र त्याला दम दिला आणि ती त्याचं डोकं हळूवार हाताने दाबू लागली. शौर्यालाही बरं वाटलं. त्याची झोप लागली. श्रुतीने हळूवार त्याचं डोकं उशीवर ठेवलं आणि एक फ्लाइंग किस देऊन बाहेर निघून गेली. शौर्याला गाढ झोप लागली. इकडे श्रुती खाली आली आणि कावेरीबाईंना जेवणात मदत करू लागली. तसे घरात नोकर चाकर खूप होते, पण कावेरीबाई दिवसभर नुसतं बसून कंटाळायच्या. त्यामुळे त्या निदान जेवणाचं तरी पाहायच्या आणि मुळात आता सगळ्यांना त्यांच्याशिवाय इतर कोणाच्या हातचं जेवण आवडत नसे. किचनमधील सगळं आवरल्यावर त्या दोघीही छान हसत सगळं जेवण बाहेर घेत होत्या. इतक्यात शौर्यही फ्रेश होऊन खाली जेवायला आला. तो आताही शांतच होता. श्रुती मात्र सगळ्यांसोबत छान गप्पा मारत जेवत होती. मध्ये सगळ्यांना हसवती होती. शौर्य मात्र मनातून थोडा नाराज होता. तो का चिडतोय हे त्यालाच कळत नव्हतं. जेवून तो थोड्या वेळ स्टडी रूममध्ये निघून गेला. श्रुतीही तिचं आवरून त्याच्या रूममध्ये गेली. श्रुती स्टडी करत बसली. किती डोकं खाजवलं तरी सम काही केल्या सॉल्व्ह होत नव्हतं. थोड्या वेळाने शौर्य रूममध्ये आला. श्रुतीने त्याला हाक मारली. सर, प्लीज हे शिकवा ना. शौर्याने पाहिलं. हेच सकाळी कॉलेजमध्ये शिकवत होतो ना. श्रुतीने जीभ चावली. हां, तेव्हा पण नाही समजलं. श्रुती डोकं खाजवत म्हणाली. कसं समजेल? शौर्य म्हणाला. नको त्या गोष्टी करतेस, मग डोक्यात जाणार कसं? मी काय केलं? श्रुती त्याला म्हणाली. आता शौर्य गडबडला. ते तू सकाळी शिकवताना? श्रुतीने पप्पी फेस केला. काय केलं मी शिकवताना? आणि बोलताना श्रुतीने त्याला पुन्हा डोळा मारला. हां, हेच केलंस. काय हे केलं? शौर्याची पुन्हा बोलती बंद. श्रुती, तुला शिकायचं ना, मग आण इकडे, मी शिकवतो. प्लीज लक्ष दे. शौर्य तिला शिकवत होता. श्रुती समजल्यासारखं हो हो करत होती. शौर्य तिच्याकडे पाहतही नव्हता. पुन्हा काय करेल ह्याचा नेम नाही. आवाज येत नाही म्हणून त्याने मान वर केली तर श्रुती झोपली होती. शौर्याने डोक्यावर हात मारून घेतला. म्हणजे मगासपासून मी एकटाच बडबडतोय. त्याने पुस्तक बाजूला सारलं. तो श्रुतीला हाका मारू लागला. कुंभकर्ण आहे, उठणार नाही. शौर्य मनातच बडबडला. त्याने अलगद श्रुतीला उचलले, सोफ्यावर झोपवणार होता. तोच त्याच्या लक्षात आले. म्हणजे मलाच उठावं लागणार. त्याने श्रुतीला बेडवर झोपवले आणि तिच्यापासून बाजूला होणार ते श्रुतीने एक डोळा उघडला आणि थँक्यू सर म्हणाली आणि पिलोला मिठी मारून झोपली. शौर्य मनातच रागात तिच्याकडे बघून म्हणाला. म्हणजे ही जागी होती? मलाच का त्रास देते यार ही पोरगी. रात्री नेहमीप्रमाणे श्रुती त्याच्या अंगावर येऊन झोपली. शौर्यला ते जाणवले, पण तोही दमला होता. त्यामुळे तोही तसाच झोपून गेला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे श्रुतीचा सिंचन त्याच्या वेळेवर तिला उठवायला हजर झाला. शौर्यला तिचा फोन घेता येत नव्हता. श्रुती त्याच्या अंगावर होती. त्याने कसंबसं श्रुतीला बाजूला केलं आणि तिच्या अंगावर अलगद झुकून तिचा फोन घेतला. त्याचं लक्ष झोपलेल्या श्रुतीवर गेले. तिचे लहान लहान केस तिच्या चेहऱ्यावर आल्यामुळे ती कमालीची सुंदर दिसत होती. त्यात खरं तर श्रुतीला मेकअप वगैरे ह्या गोष्टींचा गंध नव्हता. तिचे लालबुंद ओठ शौर्याला खुणावत होते. इतक्यात श्रुती एका बाजूला वळली. शौर्य पटकन बाजूला झाला. काय करत होतो मी? शौर्य उठून पटकन तयारी करून जिमला निघून गेला. तो जिमवरून आला तरी नेहमीप्रमाणे श्रुती झोपलेलीच होती. तो त्याचा आवरून बाहेर आला तेव्हा श्रुती मॅडम आळोखे पिळोखे देत उठल्या. आज ही श्रुतीला उशीर झाला होता. श्रुती नुसती धावत पळत होती. भरभर आवरून श्रुती खाली नाश्त्यासाठी आली. तिची गडबड पाहून आप्पासाहेब तिला म्हणाले. अगं हळू ना, ठसका लागेल. ते बोलेपर्यंत श्रुतीला ठसका लागलाच. अक्कासाहेब तिच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. सगळं पाहून शौर्याला खूप चिड येत होती. हिच्यावर रागवायचं सोडून सगळे हिची काळजी करत बसतेत. वा. शौर्य रागातच म्हणाला. पुरे आणि मॅडमला टिफिन घेऊन जायला सांगा. मी घेऊन जाणार नाही. कावेरीबाईंनी लगेच तिच्या बागेत टिफिन टाकला आणि श्रुती उशीर होईल म्हणून सांगतच घरातून बाहेर पडली. तिच्या बुलेटचा आवाज ऐकून आप्पासाहेब म्हणाले.
बुलेटसारखीच सून मिळाली आहे अधिका. तेही हसत होते. शौर्य रागातच उठला आणि कॉलेजला निघून गेला. शिकवताना शौर्यने अजिबात पाहिले नाही. कॉलेज सुटल्यावर श्रुती त्याला प्रसादसोबत दिसली. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता आणि बोलताना श्रुतीचा गालही त्याने ओढला. त्यानंतर श्रुतीची आणि त्याची मस्ती पाहून शौर्याला राग आला आणि त्यानंतर पुन्हा प्रसादने तिला मिठी मारली. ते बघून तर शौर्याचं डोकं सटकलं. तो रागात श्रुतीकडे निघाला होता. पण श्रुती आणि प्रसाद तिच्या बुलेटवर बसून तोपर्यंत निघून गेले. आजही शौर्य रागातच घरी आला. पण आज त्याने घरात तसं जाणवून दिलं नाही आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. तो श्रुतीची वाट पाहत होता. रात्री साधारण 9:30च्या सुमारास श्रुती घरी आली. सगळे श्रुतीची जेवणासाठी वाट पाहत होते. श्रुती आताही धावतच आली. 2च मिनिट आले म्हणत श्रुती रूममध्ये निघून गेली. शौर्यला प्रचंड राग येत होता, पण तो स्वतःवर कंट्रोल ठेवत होता. जेवल्यावर श्रुती अधिकरावांच्या रूममध्ये गेली. ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. तिने त्यांना हाक मारली. डॅड, आत येऊ का? अरे बाळा, ये ना, अधिकराव म्हणाले. काही काम होतं का? हो, ते म्हणजे श्रुतीला कसं बोलावं ते कळत नव्हतं. घाबरू नकोस, अधिकराव म्हणाले. बोल. श्रुतीने त्यांना ती घरी का लेट आली त्याचं कारण सांगितलं आणि तिला रोज असाच उशीर होईल हेही तिने सांगितलं. म्हणजे ते बाबाला पण माहिती आहे. ओके, अधिकराव म्हणाले. पण आता हे सगळं काहीच करायची गरज नाही. तू आता आमची सून आहेस. तुला जे पाहिजे ते तू शौर्यला किंवा मला सांगू शकतेस. पण श्रुती म्हणाली, माझं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे. बरं बरं, अधिकराव म्हणाले. त्यांच्याशी बोलून श्रुती झोपायला तिच्या रूममध्ये निघून गेली. श्रुतीला डॅडच्या रूममधून बाहेर पडताना शौर्यने पाहिले. का गेली असावी ही डॅडकडे? डोकं फिरवले माझं हिने. रागातच तोही रूममध्ये आला. तेव्हा श्रुती त्याला सोफ्यावर झोपलेली दिसली. शौर्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि तोही झोपून गेला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.